मागच्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा वहिनी दादा सिद्धार्थ दादांनी एक आपली भूमिका मांडली, एक म्हणणं मांडलं. पूर्णत्वासाठी ज्यांनी खूप काम केलं, योगदान दिलं, ते अजितदादांचं नाव या पुलाला देण्यात यावं अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि कदाचित ती सुद्धा तुमचीही भावना आहे. आणि म्हणून मनापासून आम्हाला आनंद होईल जर या पुलाला आपण जर अजितदादांचं नाव दिलं. आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा या ठिकाणी संपन्न होत आहे, परंतु त्याला एक वेगळी आजच्या कार्यक्रमाला एक भावनिक किनार आहे. मागच्या 8-10 वर्षाच्या काळामध्ये या शहरातील कुठल्याही मोठ्या विकासाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन असो अथवा उद्घाटन असो आणि त्या कार्यक्रमाला अजितदादा नाहीत असं कधीच झालं नाही. त्यामुळे पहिली वेळ अशी आहे की अशा एका कार्यक्रमाला आज अजितदादा नाहीयेत. आणि तोही कार्यक्रम कुठला, तर त्यांच्याच संकल्पनेतून, त्यांच्याच दूरदृष्टीतून जो प्रकल्प आज पूर्ण झाला त्याच प्रकल्पाच्या उद्घाटनाला आज दादा नाहीयेत. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनाला आज एक तो वेगळी भावना आज मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की आज या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं तेच हवे होते. कारण हा प्रकल्प मला आठवतं की 2021 साली 2020 ला साधारणतः या प्रकल्पाच्या विषयाबद्दल सुरुवात झाली आणि त्यावेळेला महानगरपालिकेमध्ये मी या शहराचा महापौर म्हणून काम करत होतो आणि दादा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. स्थानिक आमदार म्हणून सिद्धार्थजी शिरोळे या ठिकाणी काम करत होते. आणि बघा, मी नेहमी म्हणतो की विकासाच्या कामात कधी दादांनी राजकारण केलं नाही. विकासाच्या कामात सर्वांना सोबत घेऊन दादा काम करायचे. आणि या पुलाचं बांधकाम आज पूर्ण होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सर्वांना सोबत घेऊन त्या काळचे पालकमंत्री म्हणून दादांनी आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन या पुलाचं नियोजन केलं. या पुलाचं काम पूर्ण करण्याचा त्यांचा जो मानस होता, त्यांचा जो संकल्प होता, तो मला वाटतं आज पूर्ण झाला. आणि म्हणून मागच्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा वहिनी दादा सिद्धार्थ दादांनी एक आपली भूमिका मांडली, एक म्हणणं मांडलं. आमच्या सगळ्यांचं तेच म्हणणं, आदरणीय देवेंद्रजी आपल्या या कार्यक्रमात व्हर्च्युअली सहभागी झाले. त्यांच्या हस्ते आजचं उद्घाटन मी आपल्या पुणेकरांच्या वतीने त्यांचं मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आणि या त्यांच्याही उपस्थितीमध्ये हा विषय आम्हाला आपल्या समोर ठेवायचा आहे की आमच्या सगळ्यांचंच एकमत आहे आणि कदाचित ती तुमची सुद्धा भावना आहे की या पुलाला, ज्यांनी या पुलासाठी काम केलं, ज्यांनी या पुलाची कल्पना मांडली आणि रात्रंदिवस या पुलाच्या पूर्णत्वासाठी ज्यांनी खूप काम केलं, योगदान दिलं, त्या अजितदादांचं नाव या पुलाला देण्यात यावं अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि कदाचित तीच सुद्धा तुमचीही भावना आहे. आणि म्हणून मनापासून आम्हाला आनंद होईल जर या पुलाला आपण जर अजितदादांचं नाव दिलं. 2020 साली सुरू झालेल्या पुलाच्या संकल्पनेच्या विषयानंतर सुरुवात अनेक अडथळे आले, अनेक समस्या आल्या आणि या ठिकाणचा अस्तित्वात असलेला पूल पाडायचा आणि नव्यानं दुहेरी उड्डाण पूल बांधायचा, ज्याच्यामध्ये मेट्रोचाही समावेश असावा. भविष्याचा विचार करणारे नेते मान्य अजितदादा होते आणि मान्य देवेंद्रजी पीएमआरडीचे अध्यक्ष, तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला एक वेगळ्या प्रकारची गती मिळाली. अजितदादांची कल्पना, त्यांचं योगदान, आपला याच्यामध्ये असलेलं आपले निर्णय आणि याच्यामुळे सिद्धार्थ शिरोळे यांचा सातत्याचा पाठपुरावा, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र आल्या आणि योगेश मचे सारखे कार्यक्षम अधिकारी त्याच्यामध्ये काम करत होते आणि म्हणून पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाचा असा हा प्रकल्प आज पूर्ण झाला. जवळपास पीएमआरडीच्या माध्यमातून 277 कोटी रुपये खर्च करून 1763 मीटर लांबीचा अत्याधुनिक एकात्मिक दुमजली उड्डाण पूल आता या ठिकाणी सुरू होतोय. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या परिसर, शिवाजीनगर असेल, औंध असेल, बानेर असेल, पाषाण असेल, या सगळ्या भागातील नागरिकांना आता निश्चितपणे या विद्यापीठ चौकातली वर्षानुवर्षाची असलेली वाहतुकीची कोंडी आहे, आता सुटण्यास मदत झाली आणि सुटकेचा निश्वास निश्चितपणे आता पुणेकरांनी, पश्चिम पुण्यातल्या पुणेकरांनी घेतला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.